माझं गावाकडचं घर तर बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुझं गावाकडचं घर दाखव. तर व्हिडिओ मी शूट घेऊन ठेवला होता पण अपलोड करायला थोडंसं लेट झाले. आता गावाकडून मी परत केरळला आलेली आहे. तर घर हे छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आणि अगदी पण लहान नाही, बऱ्यापैकी आहे. तर एक बेडरूम, हॉल, किचन आणि एक स्टोरूम केलेलं आहे, कारण गावाकडं बरंचसंच आपलं एक्स्ट्राचं साहित्य असतं तर ते ठेवण्यासाठी. आणि रोड टच आहे, म्हणजे रोडच्या जवळच आहे, असं मेन रोड येतो हा. तर रोडवरून खाली उतरून आले की साईडला झाड आहेत दोन्ही साईडला. तर एका साईडला येतात ते असं मोठं नारळाचं एक झाड आहे, तर त्याला नारळ निघतात. त्याच्यामध्येच जवळच एक सीताफळ आणि एक रामफळ आहे, जवळजवळच आहेत थोडीशी. आणि मुलांचं हे असं ना रस्त्यावरती खेळायचं चाललेलं होतं. आंब्याचं झाड आहे, हा रसाचा आंबा आहे, छान लागतो आंबा, गोड आंबा आहे. आणि पाणी लिंबू सरबत करून द्यायचं नाही का? नको तेच करते ते. कलमी आंब्याचं झाड आहे हे. तिकडं हे येते रामफळीचे येते आणि बाकीची झाडं मागची परत दाखव. आता पुढे तिकडे घे, त्या साईडला आमची शेळी आहे, तिथं कोंबड्याचं घर आहे, तिकडे आमची शेती आहे मागे. ह्या कोंबड्या आमच्या आणि आमची डम्मो. या काय कामच नाही का दुसरं जा. तर आहे आता इकडे घे हॉल. इथे सोफा आहे, खिडकी दे, इथं टी व्ही येते, टीव्हीचं कपाट आणि एवढासा स्पेस आहे रिकामी. आता इकडे या साईडला बेडरूम येते, आधी किचन इथे येते, किचन येते, इकडे एक कपाट येते आणि इथे एक कपाट येते भांड्याचंच. इथं फ्रीज ठेवलेला आहे, इथं पाण्याचा डेरा, डेऱ्यातलंच पाणी पितं शक्यतो. आणि हा किचन मोठा आहे, किचन मोठ्या खाली थोडीशी बर्नर वगैरे ठेवलेली असतात. आणि हा किचनचा पाठीमागचा व्ह्यू आहे, पाठीमाग आम्ही असं केलेलं आहे. आणि इथे येते देवघर येते, देवघर हे किचनमध्येच आहे. आता देवाची जागा चेंज करायची आहे, तर या साईडला मग बेडरूम येते. मोठ्या रूम आहेत अशा, अगदी काही लहान नाही आहेत. तर बेड, कपाट आणि ड्रेसिंग तिथं ठेवलेलं आहे. आणि पाणी एक्स्ट्राचं भरून ठेवले, कारण उद्या परड्या भरायच्या होत्या तुळजापूरच्या आईच्या. तर मग पाण्याचा, लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो. मंगळवार बुधवारी तर लाईट जास्तच कट होते, त्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवतं. मुलं असतील, लहान मुलं असतील तर ना पाणी भरपूर ओततात, त्यामुळे मग जेवढी भांडी रिकामी भेटतील तेवढे असं भरून ठेवले. इथे एक बेड लावलेला आहे आणि साईडला 2 जान ठेवलेले आहेत. आणि एक्स्ट्राचं स्टोरेज आहे ते वरती पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे. टी व्ही वगैरे, कूलर, हे बाकी लसूण वगैरे आहे ते तिथं वरतीच ठेवून दिलेला असतो. आणि इथून मग बाहेर जायला हे येते. बेडरूम पण मोठा आहे असा, जास्त काही लहान नाही आहे. आणि इथून मग बाहेरचा असा व्ह्यू येतो. तर झाडं भरपूर असल्यामुळे खूप छान वाटतं. आणि इथं आतमध्ये एक अशी स्टोरूमच केलेलं आहे, एक्स्ट्राचं साहित्य. इथं पिठाची गिरण, एक कपाट आहे, परत फ्रीज एक बंदच आहे तो तिथं ठेवलेला आहे. अंथरूण, पांघरूण किंवा एक्स्ट्राची जी भांडी आहेत तर ती त्याच्यामध्ये असं भरून ना कपाटा ठेवलेली आहेत. तर कांदा त्या एकदमच असं ना जास्त घेऊन ठेवतात, म्हणजे वर्षभर परत मग घ्यायला लागत. आता उन्हाळ्यात कांदा स्वस्त होतं म्हणल्यानंतर एकदमच घेतात 40-50 किलो असा.
आणि असा मग पसरून तो ठेवलेला होता, म्हणजे तो मग खराब होत नाही. आणि किचन पण असं येते आणि इथं हा हॉल येते. आता खाट आहे ती फोल्ड करून ठेवलेली आहेत. त्यानंतर त्या मग हे करून त्याच्यावरतीच झोपायला वापरतात. आणि इथं मग अंगणामध्ये तुळस आहे आणि बाहेर एक जुनी खॉट ठेवलेली आहे, म्हणजे संध्याकाळचं वगैरे मुलांना बसायचं झालं हवेला तर बसतात. आणि हा बाहेरून जिना आहे, तर जिन्यावरून वर चढून जातानाच हा कलमी आंब्याचं झाड आहे. आता ह्या आंब्याची सावली ना संध्याकाळ झाली ना दुपारनंतर म्हणजे पुढं अंगणामध्ये येते, त्यामुळे मग तिथं असा गारवा राहतो, जास्त गरम होत नाही, म्हणजे बाहेर जरी आपण कट्ट्यावरती बसलं तरी. आणि रामफळ आता एक रामफळ राहिलेलं होतं आणि वरती मग असा वरून काही असा व्ह्यू दिसतो. आता घराच्या पाठीमागच एक घराचं काम चालू आहे. तर गावाकडचं संध्याकाळचं वातावरण खूप छान होतं, संध्याकाळी हे वाटतं. आता आम्हाला आवरून गावात जायचं होतं. उद्या जे तुळजापूरच्या परड्या भरायच्या आहेत, तर हळदी कुंकू लावण्यासाठी सवासणींना जायचं आहे. तर इथं मग थोडीशी शेळी आहे, तर त्याच्यासाठी वैरण केलेली आहे आत्यांनी. आणि पाण्याची टाकी आता पडली आहे, आता तिथं काढून बांधायचं असं चाललेलं आहे. कारण भरपूर मोठी टाकी होती, पण विटांमध्ये बांधलेली होती, त्यामुळे ती पडली. तर तिथंच मग कपडे धुवायला आता हे करतो. मोटर चालू केली की धुवायला येते. पण गावाकडे कसं लाईटचं प्रॉब्लेम सारखा येतोच काही ना काही, आणि उन्हाळ्यात तर जास्तच येतं. आणि ही कोंबड्यांसाठी अशी जाळी मारून घेतलेली आहे तिथं. आणि शेळी आहे एक. तर बोर हा समोरच दारात समोरच पाणी होतं, त्यामुळे तिथंच बोर पाडलेला आहे. आता सनसेट व्हायला लागलेला होता, त्यामुळं खूप छान वाटतं. संध्याकाळी मग 4 नंतर ना मग मुलांना असं बाहेर खेळायला सोडलं की रस्त्यावरती जरा वाहनं जातात, त्यामुळे थोडी भीती वाटते. पण शेजारच्या घरी जातात इकडून तिकडे, त्यांचं मग खेळायचं चालूच असतं. घराच्या ना एका साईडला मग ही झाड येतात, कलमी आंब्याचं झाडाचं तिथंच एक जांभळीचं पण झाड आहे. आणि हे रामफळाचं झाड भरपूर वर्षापूर्वीचं झाड आहे, पण त्याला रामफळच येत नव्हते. आता 2-3 वर्ष झालं आत्ता चालू झाले, पण भरपूर मोठी अशी रामफळं निघतात. आणि या साईडला मग नारळ, पेरू, कढीपत्ता, शेवग्याचं असे मग ह्या साईडला अशी एका कडेने ही लावलेली आहेत झाडं. आता पालखी पण पाऊस पडल्यानंतर पाठीमागच्या साईडला लावायचे, खड्डे वगैरे काढून घेतलेत. पण उन्हाळ्यामध्ये अगोदर पाण्याचा प्रॉब्लेम यायचा, त्यामुळे मग जास्त काही झाडं नव्हती. पेरूला आता बरेचसेच पेरू निघतात, आल्यापासून ना रोज पेरू खायचे चालूच होते. आणि शेवग्याच्या शेंगांना पण भरपूर अशा शेंगा येतात. तर अशी झाडं असली की ना गारवा पण राहतो आणि आपल्याला पण छान वाटतं, वातावरण फ्रेश असं राहतं. तर या साईडला बाहेर एक बाथरूम आहे, आत एक अटॅचच आहे टॉयलेट बाथरूम. आणि बाहेरच्या साईडला एक अगोदर बाहेरच काढलेलं होतं आणि नंतर मग आत एक परत काढलं होतं. तर हे शेवग्याच्या शेंगाचं आणि हेच थोडी जवळजवळच झाडं झालेत, नारळाचं आणि ते पेरूचं एकत्रच अशी जवळजवळ लावल्यामुळं. तर भरपूर अशा शेंगा पण निघतात. आणि घराच्या पाठीमागे ही अशी थोडीशी वैरण केलेली आहे शेळीसाठी. तर इकडं आता केळी लावलेली आहेत आत्यांनी, तर अजून लहानच आहेत. आता केळी कसं 2-3 जरी आपण लावली तर नंतर त्याचे भरपूर होतात. आणि इथं भेंड्या वगैरे, आता उन्हाळ्यामुळे जास्त काही नाही भाजीपाला, आणि कोंबड्या आहेत त्यामुळे कोंबड्या जास्त ठेवत नाहीत.